नमस्कार. अभिरुची दालनाच्या ह्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. संयत, सहज आणि सौजन्यपूर्ण चर्चेस बांधील असलेल्या या चॅनलला आत्तापर्यंत आपण सबस्क्राईब केलं असेल अशी आशा आहे. जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, एपिसोड पाहत राहा. सुजाता पवार यांची अजून एक कविता आज सादर करण्याचा मानस आहे. सुजाता पवार यांचा हा चंद्र झुला हा कविता संग्रह डिसेंबरमध्ये प्रकाशित झाला. त्यावेळेला त्यांची एक कविता आम्ही प्रस्तुत केली होती. अत्यंत अर्थगर्भ, मनाचा पटकन वेध घेणारं, हृदयाचा ठाव घेणारं असं काव्य सहज भाषेत मात्र काही विशिष्ट अनोखी शब्दरचना प्रस्तुत करत सादर करणं ही सुजाता पवार यांची हातोटी आहे. आज त्यांची जी कविता मी चंद्रझुला या त्यांच्या काव्यसंग्रहातून प्रस्तुत करतोय ती भवानी या वृत्तातली आहे. उद्धव, भूपती, भवानी आणि मदन तलवार ही चार वृत्त एकमेकांशी एक अतिशय रोचक नातं प्रस्थापित करतात. गा 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 असं 2 + 8 10 + 4 14 मात्रांचे उद्धववृत्त. गा 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 असं 8 × 2 = 16 × 2 = 18 आणि 4 = 22 मात्रांचे भूपती. त्यामध्ये 8 मात्रा मिसळल्या. गा 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 ही जे वृत्त होतं ते भवानी आणि त्यामध्ये अजून एक अष्टमात्र खंड मिसळला. ती वृत्त जे तयार होतं ते म्हणजे मदन तलवार. आज भवानी वृत्तातली त्यांची कविता एक सादर करतोय. भवानी वृत्त हे विशेष खुलतं जर त्यामध्ये मध्ययमक साधलं तर. अंत्ययमक सर्वसाधारणतः प्रत्येक कवितेमध्ये, लयबद्ध कवितेमध्ये असतंच. यमकरहित कविता विरळा. पण मध्ययमक हे प्रत्येक लयीत असतंच असं नाही. या कवितेमध्ये मध्ययमक सुजाता पवारांनी अतिशय चपखलपणे सहज साधलेलं आहे आणि ते तुम्हाला सर्वांना आवडेल अशी आशा आहे. शिवाय ही कविता अर्थगर्भ खोल आहे. त्याचबरोबर कवितेचं जे वैशिष्ट्य की कवितेचे रंग हे जितके कवयित्री किंवा कवीच्या मनातून उमटतात तितकेच ते आस्वादकाच्या मनातूनही उमटतात. आस्वादकाच्या व्यक्तिगत अनुभूतीतून, आंतरिक अनुभूतीतून कविता वेगळं रूप धारण करते. हे कवितेचं वैशिष्ट्य आहे आणि तसं रूपक या कवितेमध्ये साधलं गेलं आहे. तर हे रूपक नेमकं कुणाला कशाचं वाटेल हे सांगणं अवघड आहे. प्रत्येक आस्वादकाने ते रूपक जाणून, आपापल्या चौकटीमध्ये जाणून त्याचा आस्वाद घेणं हा कवितेचा खरा वेगळा लाभ असतो. हा काव्यवाचकाला होणारा वेगळा लाभ असतो. मला वाटतं एवढ्या प्रस्तावने सहित आता मी ही कविता सादर करतो. पहा कशी वाटते. सुजाता पवारांची खास भाषा, खास शैली आणि त्यातून निर्माण होणारी अर्थगर्भता या कवितेत अगदी पुरेपूर जाणवते. ती आपण जरूर पहा आणि आपल्याला ती आवडेल अशी आशा आहे. हरपले दिशांचे भान असं या कवितेचं शीर्षक आहे. मी म्हटलं तसं वृत्त भवानी. हरपले दिशांचे भान भोवती रान दिसे भयकारी. दिशांचे भान भोवती रान हे मध्ययमक. हरपले दिशांचे भान भोवती रान दिसे भयकारी. ही वाट अशी सुनसान हले ना पान रात्र अंधारी. हरपले दिशांचे भान भोवती रान दिसे भयकारी. ही वाट अशी सुनसान हले ना पान रात्र अंधारी. चहूकडे कृष्ण काहूर तमाचा पूर इथे सा कळला. चहूकडे कृष्ण काहूर तमाचा पूर इथे सा कळला. हे कोण करी घुत्कार दडपला ऊर जीव गुदमरला. हे कोण करी घुत्कार दडपला ऊर जीव गुदमरला.
अडखळे जरा पाऊल, अडखळे जरा पाऊल दूर चाहूल कुणाची बाई, अडखळे जरा पाऊल दूर चाहूल कुणाची बाई, ही कसली पडली भूल दावुनी हूल कुठेशी नेई, उसळली भ्रांतीची लाट, उसळली भ्रांतीची लाट उसवले काठ वाहुनी गेले, उसळली भ्रांतीची लाट उसवले काठ वाहुनी गेले, जाणीव कोंडुनी आत विजनवासात एकटी बसले. आणि शेवटच्या दोन ओळी आहेत, हे रान असे घनदाट पसरले आत, हे रान असे घनदाट पसरले आत दिशांना दाही, चांदणे जरी हृदयात पदर काट्यात अडकला बाई, चांदणे जरी हृदयात पदर काट्यात अडकला बाई. हे रान असे घनदाट, हे रान असे घनदाट पसरले आत दिशांना दाही, चांदणे जरी हृदयात पदर काट्यात अडकला बाई. आपणा सर्वांना ही कविता आवडली असेल अशी आशा करतो. अभिरुची दालनाचे एपिसोड पाहत रहा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटूच पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत खूप खूप आभार. धन्यवाद.